गुड मॉर्निंग. आपल्यासाठी घेऊन आले मस्त गोष्ट. एकदा गौतम बुद्ध गावात भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यांनी एका घराचं दार वाजवलं. आतून एका बाईनं दार उघडलं आणि गौतम बुद्धाला घाण शिव्या देऊ लागली. गौतम बुद्ध काहीच बोलले नाही आणि तिथून पुढे निघून गेले. हे मात्र त्यांच्या शिष्यांना खूप खटकलं. मग त्यांनी विचारलंच की महाराज, त्या बाईनं आपल्याला एवढ्या शिव्या दिल्या, तुम्ही का तिला बोलले नाही? बरं, तुम्ही नका बोलू, आम्ही बोललो असतो. तिने 10 शिव्या दिल्या, आम्ही तिला 20 दिल्या असत्या. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, असं नाही. समजा माझ्याकडे एखादं फळ आहे, मी तुम्हाला दिलं, तुम्ही ते घेतलं नाही, मग ते कोणाकडे राहील? माझ्याकडेच ना. तसंच त्या बाईनी मला जे दिलं ते मी अजिबात घेतलं नाही, सो ते कोणाकडे राहिलं? त्या बाईकडे. अच्छा. म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलं की कोणी काय दिलं पण आपण काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. थँक्यू.